एकता संगठन स्टूडेंट्स के अधिकारों के लिए जोरदार आवाज। जलगांव जिला एकता संगठन ने सीईओ को सौंपा तत्काल रिप्रेजेंटेशन। आपको बता दें कि जलगांव जिला एकता संगठन ने आज जिला परिषद के डिप्टी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर श्री राजू लोखंडे को क्लास 1 से 4 के स्कूल समय में बदलाव को लेकर एक कड़ा और आक्रामक रिप्रेजेंटेशन सौंपा। संगठन ने बताया कि राज्य सरकार के 8 फरवरी 2024 के आदेश अनुसार छोटे बच्चों के स्कूल सुबह 9 बजे या उसके बाद शुरू होना अनिवार्य है, लेकिन जिले के कई स्कूल इस सरकारी आदेश को नजरअंदाज करते हुए बच्चों को सुबह 7 बजे तक स्कूल में बुला रहे हैं। संगठन ने आरोप लगाया कि ठंड के मौसम में छोटे बच्चों को इतनी सुबह स्कूल बुलाना उनकी सेहत के लिए गंभीर खतरा है। कई बच्चे बीमार पड़ रहे हैं, वहीं ट्रैफिक और दूरी की वजह से पेरेंट्स को भी भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। संगठन ने अपनी मांगों में साफ कहा है, जिले के सभी स्कूल सरकारी आदेश के अनुसार समय में तुरंत बदलाव करें। आदेश का उल्लंघन करने वाले स्कूलों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। इस दौरान एकता संगठन के फारूक शेख ने चेतावनी देते हुए कहा कि स्टूडेंट्स के साथ अन्याय बर्दाश्त नहीं किया जाएगा। अगर सरकारी सर्कुलर को लागू नहीं किया गया तो आंदोलन करने पर मजबूर होंगे। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट, बीके टाइम्स न्यूज लाइव के लिए। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कर्नाल मॅडमला भेटायला आलो होतो, परंतु दुर्दैव आमचे भेटू शकलात नाही। कारण की याच्या पूर्वी म्हणजे 2 डिसेंबरला आम्ही प्राथमिक शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आम्ही शासनात जो निर्णय आलेला होता 8 फेब्रुवारी 2024चा, त्याच्यात स्पष्टपणे राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्याबाबत शासनाचा हा निर्णय 8 फेब्रुवारी 2024 संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण माध्यमाच्या सरकारी, निम सरकारी, खाजगी सगळ्या शाळांसाठी शासनाने हा निर्णय काढला होता। आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की 9 वाजेनंतर, कारण याच्यासाठी की मौसमी हवामान विशेषतः हिवाळा यामध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे, पाऊस थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो, ते बहुधा आजारी पडतात। एवढेच नव्हे तर सकाळी रिक्षा, ऑटो, व्हॅन याच्याने जे बाहेर पडताना जो धूर असतो, जे धुके असतात, त्याच्यामुळे लहान मुलांची प्रकृती ढासळत असते। असे अनेक कारण देऊन महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय काढलेला होता। दुर्दैव असं की शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की असा सर्क्युलर आलेला आहे का, तुम्ही मला दाखवू शकता का? म्हणून आम्ही त्यांना लागलीच गुगलवर जाऊन ते दाखवलं। त्याची आज हार्ड कॉपी त्यांना दिली, परंतु काही परिणाम त्यांच्यावर झाला नाही। म्हणून आज सीओ मॅडमकडे प्राथमिक सेक्शन येतो, म्हणून आम्ही यांच्याकडे आलेलो आहे की मॅडम, म्हणून आम्ही त्यांचे ज्या डेप्युटी सीओ सामान्य आहेत राजू लोखंडे साहेब, त्यांना हे निवेदन दिलेलं आहे। अपेक्षा करूया की थंडी निघण्यापूर्वी त्यांनी ही वेळ 9ची करावी, परंतु जे व्यवस्थापन आहे, शासन ज्या शाळा चालवणारे मॅनेजमेंट, त्यांना मी नम्र विनंती करतो की आपलीही लहान मुलं बाळ आहेत, आपलेही पंतू नातू आहेत, तुम्ही त्याला थोडा विचार करा। 2 तास शाळेची ॲडजस्टमेंट करा। आम्ही समजू शकतो की तुम्ही काही केलं मनावर तर शालार्थ आयडी करू शकतात, तुम्ही तर शाळेचे 2 तास का नाही करू शकणार? करोडो रुपयाचा शालार्थ घोटाळा चालू आहे, त्याच्यात लहान मुलांसाठी 2 तासाची ॲडजस्टमेंट करा, एवढीच विनंती करतो। अन्यथा आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागेल। धन्यवाद।